$2000 बोनस दिवाळी करण्याकरता भाऊबीज म्हणून आशा व गट प्रवर्तकांना देऊ म्हणून त्यांनी घोषित केला। पण अजूनपर्यंत 2 महिने लोटले आणि आमची दिवाळी पण त्यांनी म्हटलं गोड होईल, पण आमची दिवाळी सगळी अंधारात गेली आणि सगळी कडू झाली। नमस्कार, मैं नरेश बच्चे सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। तो अभी हम गोंदिया जिला परिषद और जिला अधिकारी कार्यालय के सामने हैं और मेरे पीछे आप देख सकते हो कि यहाँ पे जो है आशा वर्कर और आशा गट प्रवर्तक संगठन के तरफ से फिर से एक बार संप पुकारा गया है। दर्शकों, आपको बताना चाहता हूँ कि दिवाली के पहले भी इन्होंने संप पुकारा था और लंबे समय तक 22 दिन का इन्होंने संप पुकारा और ये भी बोला था कि दिवाली हम यहीं की मनाएंगे, संप में ही दिवाली मनाएंगे और गोंदिया जिला अधिकारी कार्यालय और जिला परिषद के सामने ही हम संप रखेंगे और दिवाली यहीं पे मनाएंगे, ऐसा इन्होंने बोला था। लेकिन उस बीच में शासन ने कुछ इनको जो है लेके आश्वासन दिया था। वो क्या लेके आश्वासन था, फिर ये क्यों अपने संप पे बैठे हैं? जो हमने आंदोलन किए थे उसमें आशा को 7,000 और गट प्रवर्तक को 6,200 ऐसा आश्वासन दिए थे। उसके बाद भी यानी गट प्रवर्तक का मानधन कम है, आशा का ज़्यादा होने के कारण गट प्रवर्तक सभी असंतोष थे सभी लोग, इसलिए फिर से कुछ दिन और आश्वासन देने के बाद फिर से उनका आंदोलन बढ़ाया गया। उसमें सरकार ने गट प्रवर्तक को 10,000 और आशा को 7,000 ऐसा यानी मान्य किया है। उसके बाद भी दिवाली का 2,000 बोनस और गट प्रवर्तक को कर्मचारी कंत्राटी कर्मचारी का दर्जा देना, ये सब यानी हमारे जो भी वो कामबंद आंदोलन में आश्वासन दिए सरकार ने, सब सरकार ने मान्य किया। 9 तारीख की मीटिंग थी, उसमें सभी यानी हमारे जो भी मांगनी थी सरकार ने मान्य किया। उसके बाद आज 2 महीना हो गया है, उसका जो लेखी GR देना है वो हमको अभी मिला नहीं है। इसके लिए हमको फिर से ये यानी आंदोलन करना पड़ा। और कामबंद उसमें आंदोलन में पिछले आंदोलन में बताया गया था कि हमको ऑनलाइन काम करना नहीं है, आशाओं से हमको भी नहीं करना है और आशाओं से भी ऑनलाइन काम करवाना नहीं है। उसके बाद भी फिर भी ऑनलाइन काम का प्रेशर यानी बढ़ाते गए हैं, आशा पे हम पे उसका दबाव बढ़ाया गया है। तो उसका भी यानी हमको सरकार से खुलासा होना चाहिए कि उसका क्या करना है और वाड़ी जो मानदान आश्वासन दिया है सरकार ने वो हमको मिलना चाहिए। इसी के लिए हम फिर से आंदोलन कर रहे हैं, आशा और गट प्रवर्तक सभी मिलके फिर से आंदोलन कर रहे हैं। आम्ही मागे 18 ऑक्टोबरपासून तर 9 नोव्हेंबरपर्यंत संप केला। त्यामध्ये शासनाने आम्हाला आशा वर्करला 7,000 रुपये वाढीव देऊ म्हणून घोषित केला आणि गट प्रवर्तकांना 6,200। मग त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे कमी होता, त्यानंतर आम्ही घोषित झाल्यावर नंतरही पण आम्ही 8 दिवस संप केला। त्यामध्ये आमच्या गट प्रवर्तकांना 10,000 त्यांनी मानधन वाढवीन म्हणून घोषित केला आणि त्यांना कंत्राटी याच्यामध्ये घेऊन नामावलीत समाविष्ट करण्याचा पण घोषित केला। पण अजूनपर्यंत 2 महिने लोटून गेले आणि 2,000 बोनस दिवाळी करण्याकरता भाऊबीज म्हणून आशा व गट प्रवर्तकांना देऊ म्हणून त्यांनी घोषित केला। पण अजूनपर्यंत 2 महिने लोटले आणि आमची दिवाळी पण त्यांनी म्हटलं गोड होईल, पण आमची दिवाळी सगळी अंधारात गेली आणि सगळी कडू झाली। कारण त्यांनी आम्हाला तो जो GR घोषित केला तो GR त्यांनी दिला नाही आणि 2,000 रुपये जी भाऊबीजची म्हटलं होती ती पण आम्हाला दिलं नाही। म्हणून आम्ही आता हा 12 जानेवारी 24 पासून पुन्हा संप पुकारला आहे आणि जोपर्यंत आम्हाला वाढीव GR 7,000 आणि गट प्रवर्तकांना 10,000 आणि 2,000 भाऊबीज जोपर्यंत आम्हाला हातात GR देत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही। आमचा संप 22 दिवसाचा चाललेला होता, पण आम्हाला 7,000 वाढीव आशांचं आणि गट प्रवर्तकांना 6,200 पहिली वाढ दिली आणि नंतर 10,000 रुपये मान्य केलेली आहे। त्यांनी 7,000 वाढीच्या आणि 6,200चा लिखित पत्र पण आहे, पण त्यांनी GR काढलेला नाही आहे। आणि हा जो आता आम्ही संप करत आहोत तो त्यांनी GR साठी आहे। 2,000 रुपये वाढीव आपला बोनस दिलेला आहे। पण दिवाळी गेली, दिवाळीमध्ये खूप न्यूज निघल्या, सर्व काही झालं, मीडियावर आलं की बा दिवाळी गोड होणार आहे अशा गट प्रवर्तकांची, पण दिवाळी काही गोड झालेली नाही। कारण दिवाळीला त्यांनी 1 रुपया दिलेला नाही। आता सुद्धा दिवाळी निपटून गेली, नवीन वर्ष आला, पण GR काही निघलेला नाही। आणि म्हणून आपला दिनांक 12/1/2024 पासून आपला बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे।
आणि आज तो आपल्या जिल्हा परिषदेसमोर चालू आहे. तालुक्यावर सुद्धा आज सडक अर्जुनी मोरगा अर्जुनी तालुक्यावर सुरू आहे. काल तिरोड्याला झालेला आहे, उद्या गोरेगावला आहे. म्हणजे जिल्हा आणि तालुक्यावर सुद्धा आमच्या धरणं आंदोलन सुरू आहे. आणि या जोपर्यंत GR सरकार काढणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. तर मागच्या दिवसात ते लेखी दिलेला होता, ते GR होता का काय होता ते? नाही, त्यांनी फक्त पत्र दिलेला होता का बा आम्ही लिखित याच्यासाठी मागितलं आहे का आपल्याला GR मिळेलच, पण पत्र दिलेलं आहे पण त्याचा GR नाही निघलेला आहे का आपल्याला किती तारखेपासून मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे. तर अशामध्ये आपण काय म्हणाल, आपल्याला पत्र मिळाला पण ते वायदे जे शासनाने केले होते तुमच्यासोबत आणि तुमचा संप त्यामुळे माघार घेतल्या, पण ते आपल्या वायद्यावर कायम राहिले नाही, याच्यामध्ये शासनाबद्दल काय म्हणाल? आम्ही म्हणतो की शासन हा आमची फसवणूक करत आहे की आम्हाला वाढ दिली, आश्वासन दिलं, सगळं दिलं, पण GR न दिलं. म्हणजे हे एक अशा गटप्रवर्तकांची फसवणूक आहे 10,000 आणि त्याच्यामुळे फसवणूक केली आहे आणि त्याच्यासाठीच आमचा हा संप आहे. मागे ऑक्टोबर महिन्यापासून जे संप केला होता नोव्हेंबर महिन्यापर्यंत, तर आपलं जे GR निघालेलं होतं आपल्याला असं GR निघाला नाही. आपल्याला आश्वासन दिला होता की तुम्हाला 7,000 रुपये वाढीव मानधन देऊ आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, तसेच आम्हाला 2,000 रुपये बोनस देऊ, दिवाळी बोनस. आणि जो आपला APL BPLची अट आहे ती अट पण राहणार नाही असे म्हणून त्यांनी आपल्याला आश्वासन दिला आणि आपला संप मागे घ्यायला सांगितला. परंतु आता 1.5 महिना 2 महिना होत चाललेला आहे, परंतु आपल्याला तो GR ते देत नाही आहेत. त्याच्यासाठी आम्ही हा संप स्वीकारलेला आहोत आणि जोपर्यंत आपल्याला लिखित GR देत नाही तोपर्यंत आपण बेमुदत संपावर लावू, मागे घेणार नाही आपला संप. याच्यासाठी आपण पुन्हा 12 जानेवारी 2024 पासून संपावर आलेला आहोत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आपला संप मागे घेणार नाही. आता पुन्हाहून जर समजा आणखी पत्र दिला तर तुमचा संप मागे होणार काय? नाही, जोपर्यंत आपला GR निघत नाही तोपर्यंत आता आम्ही संप मागे घेणार नाही. तर आपण बघितला की मागील दिवसामध्ये पत्र यांना मिळालेला होता आणि जे पत्रावर लिहिलेला होता त्या अटी शर्तीवर शासन हे जे आहे शासन फितूर झालेलं आहे आणि शासनाने यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे. म्हणून आता त्यांचं म्हणणं आहे की यानंतर पत्र नाही तर शासनाच्या परिपत्रक जे आहे, शासनाचा जो आदेश आहे ते आल्याशिवाय आपण आता बेमुदत संपावरून उठणार नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हाधिकारी कार्यालय याच्या समोर असेच बेमुदत आंदोलनावर राहू असे त्यांचे बोलणे आहे.
हल्ला बोल